नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहोत झुकनीची भाजी। तर एकदम सोप्या पद्धतीने वाफेवरची झुकनीची भाजी खूप छान लागते। चपाती सोबत ही भाजी तुम्ही आवडीने खाऊ शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने वाफेवरची आपण इथे झुकनीची भाजी बनवलेली आहे। तर बघा इथे मी झुकणी घेतली, स्वच्छ अशी धुवून घेतली। आपल्याला ज्यावेळेस आपण त्याचे चिरून घेणार, तुकडे करणार, त्याच्या अगोदरच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। चिरून घेतल्यानंतर अजिबात आपल्याला धुवून घ्यायची नाही। तर बघा धुवून घेतली, कोवळी अशी झुकणी घेतलेली आहे। तर हिरवी झुकणी असते, पिवळी झुकणी असे दोन प्रकार असतात याच्यामध्ये। तर खूप छान लागते। तर याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर खूप लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि खूप जणांना तो आवडला देखील। तर बघा आता याचे मी दोन्ही साईडने कट करून घेतल्यानंतर असे उभे काप करून घेऊया आणि याच्या आपण आता फोडी करून घेऊया। अगदी कवळी लुसलुशीत अशी ही झुकणी आहे। वाफेवरती शिजते, आपल्याला याच्यात पाणी घालायची सुद्धा गरज नाही। कमी गॅसवरती छानपैकी मसाल्यामध्ये वाफेवरती शिजवून घ्यायची, खूपच छान लागते। तर तुम्ही आवडीने खाऊ शकाल। तर बघा ह्या पद्धतीने आता याचे मी तुकडे करून घेते। छोट्या साईज मध्ये अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेतलेत। खूप मोठे जर वाटले तर अशा पद्धतीने परत करून घ्यायचे। तर आपण आता दोन्ही झुकणी घेऊ आणि त्याचे दोन्ही याचे आपण तुकडे करून एक भांड्यामध्ये काढून घेऊ। अगदी कमी मसाल्यामध्ये ही तयार होते, खूप मसाले घालायची सुद्धा गरज पडत नाही। तर बघा आता संपूर्ण झुकणीचे मी अशा पद्धतीने तुकडे करून ताटात काढून घेतलेत। आता गॅसवरती पॅन ठेवून घेतलाय, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून आपण तेल घालून घेतले। तेल गरम झालं की एक छोटा चमचा याच्यामध्ये मी जिरे घातलेत। जिरे छानपैकी फुलले की आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालून घेतली, चिमूटभर हिंग घालून घेतलाय। आता इथे एक ताटामध्ये मी लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतली, अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, तर ते घालून घेतले। तेलावरती छानपैकी हे परतवून घेऊया। लसूण तुम्ही चिरून देखील घालू शकता, पण अशा पद्धतीने ठेचून घातल्यानंतर भाजीला खूपच छान अशी चव लागते। तर आता गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती हे छानपैकी आपण मिनिटभर परतवून घेतले, तर खूप छान खमंग असा वास आलेला आहे। आपण लसूण आणि अद्रक तेलावरती अशा पद्धतीने परतवून घेतले। आता याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेऊया। तर मिरचीचे दोन भाग केले आणि अगदी बारीक अशी चिरून घेतली। 3 मिरच्या घातल्यात मी याच्यामध्ये, जास्त तिखट नाही, तिखट तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता आणि याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट सुद्धा घालू शकता। तर याच्यामध्ये मी अजिबात लाल तिखट घालणार नाही, हिरव्या मिरचीमध्येच मी मस्त अशी भाजी बनवणार आहे। तर आता मिरची देखील आपण तेलावरती छानपैकी परतवून घेतली की एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतली। याच्यामध्ये तुम्ही काळी मिरची पावडर सुद्धा घालू शकता, लाल तिखट सुद्धा घालू शकता। तर खूपच मसाले घालायची गरज नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये, मोजक्या मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते। आता याच्यावरती मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। सर्व जिन्नस एकत्र करून घेतले, गॅस कमीच आहे। आता आपण झुकणीचे जे तुकडे करून घेतलेत ते घालून घेऊया याच्यावरती आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही, हे वाफेवरती छान शिजतात। कमी गॅस ठेवला की याला थोडंसं पाणी सुटलं की याच्यावरती हे शिजून तयार होतात। आता एकत्र करून घेऊया मसाल्यामध्ये। तर बघा व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय। गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही, मग ते लगेच करपू शकतं। त्याच्यामुळे आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे कमी गॅसवरती वाफेवरती छानपैकी शिजते। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ लगेच घालून घेऊ। चवीप्रमाणे मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ। अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते आणि व्हिडिओ सुद्धा आपला 5 मिनिटाचा आहे, खूप मोठा व्हिडिओ नाहीये। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर बघा एकत्र करून घेतलं की आता याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅस पूर्णपणे कमी करू। जवळपास 4-5 मिनिटं झालेत कमी गॅसवरती। मी अधूनमधून 1-2 वेळेस ही भाजी एकत्र करून घेतली। आता हलकसं याला पाणी सुटलेलं आहे, तर अगदी कोवळी अशी झुकणी जी आहे आपली, त्याला हलकसं पाणी सुटले, त्याच्यावरतीच ही भाजी खूप छान शिजेल आणि शिजत देखील आलेली आहे। पण अजून आपण 1-2-3 मिनिटं छानपैकी शिजवून घेऊया, खूप वेळ शिजवायची गरज नाही। 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते। पुन्हा झाकण ठेवून घेतलं 1-2-3 मिनिटांसाठी। जवळपास इथे 7 मिनिटं झालेत आणि भाजी आपली इथे शिजून झालेली आहे। कलर बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। एकत्र करून घेऊ। तर बघा मी आता छानपैकी एकत्र करून घेते, भाजी आपली इथे शिजलेली आहे। तर व्यवस्थित अशी आपण उलटणीने किंवा चमच्याने बघितली तर सहज त्याचा असा पद्धतीने तुकडा पडतोय। तर बघा या पद्धतीने भाजी आपली छानपैकी शिजली। आपल्याला 7 मिनिटं लागले ती भाजी शिजवून घेण्यासाठी। वाफेवरती शिजवून घेतली आपण, पाणी घालायची गरज नाही। तर आता व्यवस्थित असं पुन्हा एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे। ते भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि त्याचा कूट करून घेतलाय, अगदी 2 चमचे घेतलाय, खूप घालायची गरज नाही। आणि तुम्हाला आवडत नसेल, नाही घातला तरी देखील काहीच हरकत नाही। 1 चमचा भरून इथे मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि एकत्र करून घेते। खूप शेंगदाण्याचा कूट घालायची गरज पडत नाही। तर एकत्र करून घेतले, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला, त्याच्यामधला 1 चमचा आपण तसा शिल्लक ठेवलेला आहे आणि 1 चमचा भरून याच्यामध्ये घालून घेतला, एकत्र करून घेतलंय। छानपैकी भाजी आपली इथे तयार झाली, तुम्ही बघू शकता।
आता याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया। ही भाजी चपाती सोबत खूप छान लागते, आवर्जून करून बघा। आणि बघा अशा पद्धतीची आपली झटपट 5 मिनिटात तयार होणारी झुकणीची भाजी तयार आहे। तर एकत्र करून घेऊया। कोथिंबीर घालून घेतल्यानंतर गॅस आता मी बंद करते। भाजी आपली इथे तयार झालेली आहे। एक ताटामध्ये आपण काढून घेऊया। तर स्वादिष्ट आणि चमचमीत अशी आपली इथे झुकणीची भाजी तयार झालेली आहे। तर मस्त गरमागरम चपाती सोबत ही भाजी खूप छान लागते, नक्की करून बघा। 5 मिनिटात तयार होणारी झुकणीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। मस्त भाजी तयार झाली आणि खूप छान लागते, नक्की करून बघा। आता ही भाजी आपण एक ताटामध्ये काढून घेऊया। तर बघा ताटामध्ये भाजी मी इथे काढून घेतली। तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही देखील नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।